ओके बाय तुम्हाला। तर बऱ्याच दिवसानंतर तुळशीबागेमध्ये जाण्याचा योग आला होता आणि दरवेळेस तिथं नवीन नवीन कलेक्शन येतच असतं। तिथं समोरच सुरुवातीला एंट्री केल्या केल्या एक दुकान होतं आणि त्याच्यामध्ये एवढे सुंदर सुंदर गळ्यातले होते ना की विचारायलाच नको। सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि हे गळ्यातले तुम्ही बघू शकता। म्हणजे कोणतं गळ्यातलं असं नाही की जे आपल्याला आवडणार नाही। आणि 150 रुपयाच्या रेंजमध्ये हे सगळे छोटे छोटे गळ्यातले होते। त्यानंतर हे वरती आंबाड्याला लावण्यासाठी जे की खूप सुंदर दिसत होते। 200 रुपयाच्या रेंजमध्ये हे होते, पण तुम्हाला जर बार्गेनिंग येत असेल ना तर ते नक्कीच कमी करतील। खूप साऱ्या व्हरायटी होत्या त्याच्यामध्ये। आणि नवरीसाठी तर ज्वेलरी खूप सुंदर होती, म्हणजे पूर्णचे पूर्ण सेटच होते। लग्नासाठी जर ज्वेलरी घ्यायची असेल ना तर तुळशीबाग ना बेस्ट ऑप्शन आहे। नवरीसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी अशी ज्वेलरीचे खूप छान छान सेट होते तिथं। जनरली हे सगळं कानातले वरती चोकर आणि खाली एक लॉंगमधून हे सगळे नवरीला खूप सुंदर वाटतील आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये इथं भेटून जातात। आणि डिझाईन म्हटलं तर विचारायलाच नको, तुम्हाला हवी ती डिझाईन इथं भेटून जाईल। आणि ऑनलाईन जेव्हा आपण घेतो ना मिशोपेक्षाही स्वस्त भेटते इथं तुळशीबागेमध्ये, फक्त आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे। त्यानंतर हे सगळे चोकर वगैरे होते, जसे की हे मोत्याचे पण होते आणि पार्टीवेअरमध्ये घालण्यासाठी खड्यांचे डायमंडचे असेही गळ्यातले वगैरे होते तिथं सगळे। लहान मुलांसाठी ना आता उन्हाळ्याचं कलेक्शन खूप छान आले। स्लीवलेस हे छोटे छोटे फ्रॉक टाईप होते, त्यानंतर स्लीवलेस टी शर्ट टाईप्स होते जे की खूप सुंदर होते। स्लीव्जवाले पण होते, स्लीवलेस पण होते आणि कॉटनचे पण होते। हे टी शर्ट टाईप होते स्लीवलेस मुलींसाठी, जे की मला खूप जास्त आवडले। आणि तो 150ला बोलत होता, पण त्याने 200ला 2 देऊन टाकले। एवढी मोठी साईज पण नाही लागत तिला। आणि कपडा पण छान आहे, टिकत नाही असं नाही, खूप मस्त टिकतो। मग त्याच्यातून मग मी इशूसाठी 2 घेऊन घेतले। आणि हे बघा इथं पण आणखीन एक गळ्यातल्याचं, म्हणजे पूर्ण तुळशीबागेमध्ये जेवढे कपड्यांचे सेक्शन, जेवढे कपड्यांचे दुकानं आहेत ना त्याच्या डबल तर ज्वेलरीचे दुकानं आहेत। आणि एवढी गर्दी होती आज, आम्ही गेल्या गेल्या एवढी गर्दी नव्हती, 5 वाजता एवढी गर्दी चालू झाली की विचारायलाच नको। आणि हे वरती अडकवलेलं आहे ना, याच्यामध्ये याची प्राईस पण लिहिलेली आहे। एकदम नाजूक असेल तर 150 रुपयाला आणि मोठा असेल तर 200 रुपयाला ते देत होते। मग ह्याच्यामधून मी पण एक घेऊन घेतला, जो की मला, माझ्याकडे असे भरपूर चोकर सेट आहेत पण एखादा असं वेगळा हवा आहे म्हणून मग मी एक घेऊन टाकला। हे लॉंगवाले पण 150-150 रुपयाला होते। आणि ह्या बांगड्या होत्या 150 ते 200च्या रेंजमध्ये होत्या, प्रत्येकाची प्राईस ही वेगवेगळी होती। आणि इथल्या बांगड्यांना टिकतात पण, त्याचा कलर वगैरे जास्त काही जात नाही, म्हणजे त्या चांगल्या टिकतात। ह्या बांगड्यांची रेंज थोडीशी हाय होती, म्हणजे 250-300ला असं काहीतरी ते बोलत होते। पण बांगड्याची डिझाईन खूप सुंदर होती, लग्नासाठी चुड्यामध्ये घालण्यासाठी किंवा अशा आपण रेग्युलर यूज करू शकतो, कधीतरी घालण्यासाठी छान होत्या। आणि ह्यावाल्या बांगड्यांना एकदम मस्त टिकतात, त्याचा कलर अजिबात जात नाही, त्या एकदम सोन्यासारख्या राहून जातात। त्यानंतर कुर्ती वगैरे, आणि हे वरती जे ड्रेस लावलेले आहेत ना ते 400-400 रुपयाला बोलत होता, पण ते एकदम सुंदर वाटतात। वर आतमधून टी शर्ट आणि वरून डंगरीसारखं असं छान होते। आणि वन पीस म्हणून पण त्याचा वापर करू शकतो असे ते टी शर्ट होते। हे गळ्यातले सध्या नवीन निघालेले आहेत, खरं तर मला हेच घ्यायचं होतं, पण तिथं गेल्यावर मी कन्फ्यूज होते की कोणतं घ्यावं कळत नव्हतं। पूर्ण तुळशीबाग आज एक्सप्लोअर केली। आता काय खरेदी केली हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। आणि इथे छोटे छोटे पाऊच होते आणि ते 150-150 रुपयाला होते, पण 100-100 रुपयाला त्यांनी दिले असते। आणि त्याची क्वालिटी पण खूप छान होती, मला ते खूप जास्त आवडले, म्हणून म्हटलं चला ह्याचा पण एक व्हिडिओ काढून घेऊया। खूप म्हणजे भरपूर व्हरायटीचे होते, लहान मुलींसाठी पण होते आणि आपल्यासाठी पण असे काही। आणि हे कानातले बघताय ना किती सुंदर दिसतात ना, हे
हे 150-150 रुपयाला होते. आणि हे छोटे छोटे झुमके जे होते की ते 100 रुपयाला होते. याच्यामध्ये पण खूप साऱ्या डिझाईन्स होत्या. हे 100 रुपयाला आणि याच्यापेक्षा हे साईडचे जे मोठाले होते हे वाले हे 200 रुपयाला होते. सॉरी 150 रुपयाला होते. याच्यामध्ये स्टोनचे पण कानातले होते जे की ते 100 रुपयाला देत होते. 150ला जोडी. जर 2 घ्यायचे असले ना तर 150ला जोडी त्यांनी दिली असती. मिनी घंटांचं कलेक्शन पण खूप छान होतं. त्यानंतर इथं बांगड्या होत्या 100-100 रुपयाला. पण ह्या काही मला एवढ्या खास आवडल्या नाही. खूप जास्त इथं बांगड्या त्यांनी ठेवलेल्या होत्या पण एवढी काही अशी डिझाईन बरोबर वाटली नाही त्याची. त्यानंतर इथं समोरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना इथे एक क्लच होते मस्त मस्त पार्टीवेअर साडीमध्ये वापरण्यासाठी किंवा काटापदर साडीवर घेण्यासाठी खूप छान छान होते. ट्रॅडिशनल पण होते आणि फॅन्सी पण होते. भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या यांच्याकडे. पर्स फक्त 200 रुपयाला. कोणतीही घ्या 200 रुपयाला. फिक्स रेट होता 200 रुपये. पण क्वालिटी पण त्या मानाने छान होती. इथे एक क्रॉकरीचं दुकान होतं. आम्हाला कप घ्यायचे होते आणि त्यांची परमिशन घेऊन व्हिडिओ काढलेला आहे आणि हे खूप छान होते. हे ते 80 रुपयाला बोलत होते आणि मी 100ला जोडी द्या म्हणून बोलत होते. हे छोटे छोटे बरण्या होत्या सिरॅमिकच्या. ते पण तो 40 रुपयाला बोलत होता. तर 40 रुपयाला एवढ्या छोट्या छोट्या खूप जास्त महाग होत आहे. खरं तर 40ला जोडी द्यायला पाहिजे. आणि मला ही पिंक कलरची आणि येल्लो कलरची खूप जास्त आवडली होती. हे बाहेर ठेवलेले सगळे कप होते 100 रुपयाला 6. आणि आतमध्ये इतक्या मस्त मस्त कप बशा ठेवलेल्या होत्या. डिझाईन आणि त्यांची साईज शेप खूप सुंदर होता. पण हे सगळे थोडेसे कॉस्टली होते. आम्हाला कप घ्यायचे होते म्हणून आम्ही पाहत होतो आणि ग्लासच्या व्हरायटी तर खूप छान होत्या पण त्याची प्राईस पण तेवढीच होती. आता ह्या सगळ्यांची प्राईस मला सांगता येणार नाही कारण मी सगळ्यांची प्राईस विचारलेली नाही आहे. मला फक्त ते छान वाटलं म्हणून मी ते शूट करून घेतलं. खूप सुंदर सुंदर ग्लास कप आणि आतमधले कप आहेत ना हे महाग होते थोडे. 300-350च्या पुढचेच होते. ग्लासेसचे शेप खूप छान छान होते आणि साईज पण मस्त होत्या. तरी 500-600 रुपयाला असे काहीतरी होते. 6 म्हणजे 500-600ला अर्धा डझन अशी प्राईस होती त्यांची. त्यानंतर ह्या ज्या बरण्या छोटे छोटे आहेत ना मीठ वगैरे टाकण्यासाठी ते ऑनलाईन पण भेटतात. पण इथं 250 रुपयाला जोडी होता आणि जर बार्गेनिंग केली असती तर त्यांनी कमी पण केला असता. हे दुकान पण मला खूप जास्त आवडलं होतं. त्यानंतर छोट्या छोट्या मुलींच्या छोट्या छोट्या फ्रॉक्स होत्या. त्याच्यामध्ये कलर पण खूप छान होत्या आणि बांधणीमध्ये किंवा चिकन करीमध्ये कपड्यामध्ये ना खूप छान फ्रॉक्स होत्या. आता ह्या फ्रॉक ना ते 250 रुपयाला बोलत होते आणि ही फ्रॉक 350 रुपयाला होती. मला ही फ्रॉक खूप जास्त आवडली होती पण तो 350ला बोलत होता आणि मी 400ला जोडी मागत होते पण त्यांनी काही दिली नाही मग घेतली नाही. त्यानंतर थोडासा पोटोबा केला कारण एवढे फिरलो होतो एवढे दमलो होतो ना. घरून फक्त नाश्ताच करून गेलो होतो आणि तुळशीबाग आमच्यापासून 1 तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे जायला टाईम लागतो. त्यानंतर तिथे फिरायला टाईम लागतो. खाऊन झालं त्यानंतर पुन्हा फिरायला सुरुवात केली. आता तुळशीबागेमध्ये कोणत्याच गोष्टीचा असा फिक्स रेट नसतो. जर आपलं बार्गेनिंग स्किल चांगलं असेल ना आपल्याला जर भाव करता येत असेल ना तर ते आपल्यासाठी बेस्ट आहे. नाहीतर काय होतं कधी कधी कपडा हलका निघतो आणि ते सांगतील त्या रेंजमध्ये जर आपण घेतला तर ते आपल्याला जास्त महाग पडून जातं. आतमध्येच इथं गणपती होता. गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुन्हा गेलो थोडंसं फिरायला कारण दिवसभर फिरलं ना तरी पण कमीच पडेल एवढं मार्केट मोठं आहे. ज्वेलरीची त्यानंतर मेकअपचं असं खूप सारे दुकानं होते. ह्या पिना होत्या ज्या की होत्या 100-100 रुपयाला. साडी पिन होत्या आणि क्वालिटी पण छान होती. हे चेरीचे बोन मला खूप जास्त आवडले म्हणजे कोरियन स्टाईल होते आणि सुंदर दिसत होते. आता हे सगळं ऑनलाईन पण भेटतं पण ऑफलाईन तुळशीबागेमध्ये
कमी किमतीमध्ये भेटून जातं. आणि हे बांगड्या 500 ते 600 रुपयाच्या रेंजमध्ये होत्या. 350 रुपयाला हे तो हा गळ्यातलं बोलत होता. आणि हे गळ्यातलं ना खूप सुंदर दिसत होतं. पार्टीवेअर साडीमध्ये ना तर हे एक नंबर दिसलं असतं. त्यानंतर काश्मीरी बांगड्या, सध्या फेमस असलेल्या ह्या काश्मीरी बांगड्या. आणखीन एक दुकान पर्स, ज्याच्या की 200 रुपयाला, ह्या 200 रुपयाला आणि मोठ्यावाल्या 300 रुपयाला. आणि ज्या खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी होती, अशा पर्सेस होत्या खूप जास्त. आणि या फक्त 200 रुपयाला होत्या. लहान मुलींचं कलेक्शन पण तुळशीबागेमध्ये खूप छान आहे. कॉटनचे ड्रेस म्हणा किंवा साधीवाले किंवा जाळी नेटचे वगैरे, हे पण खूप मस्त मस्त आहेत. आता ह्या डंगरी ना तो 400 रुपयाला देत होता आणि मी त्याला 300 रुपयाला मागत होते. आणि त्याने काही दिली नाही 300 रुपयाला. मला मुलीसाठी घ्यायची होती, सुंदर दिसत होती, पण तो 400ला बोलत होता. आता दुकानामध्ये घ्यायला गेलेला हेच कपडे खूप जास्त महाग देतात आणि जास्त कमी पण करत नाहीत, ते बार्गेनिंग करू देत नाहीत. आता इथं मात्र ह्या ड्रेसची ना फिक्स प्राईस होती 550 रुपयाला. त्या मानाने कपडा पण खूप सुंदर होता आणि सगळे कोणताही घ्या याच्यातला 550 रुपयाला होता. 200-250 रुपयाचा घेण्यापेक्षा हा जर 550चा घेतला ना, फक्त टॉप होता, याच्यावर पॅन्ट ओढणी वगैरे काही नव्हती, पण याचा कपडा छान होता, टिकेल असं वाटत होतं. त्यांच्याकडे असे छोटे छोटे वन पीस पण लावलेले होते आणि कटवाले ड्रेस पण होते आणि कलर पण खूप जास्त अवेलेबल होते. आपण कोणताही घेऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं इरकलचे होते, जे की होते 500 रुपयाला 2, फक्त टॉप होते इरकलचे. आणि याच्यामध्ये कलर पण खूप जास्त होते इरकलमध्ये. साईज पण सगळ्या साईजचे अवेलेबल होते, L, XL, XXL. आणि 500 रुपयाला 2 होते. तुळशीबागेमध्ये फिरण्यासाठी दिवस कमी पडतो, पण तुळशीबाग काही संपत नाही. म्हणजे इथलं दुकानं काही संपत नाहीत, पण टाईम कमी पडून जातो. आम्ही एवढं फिरलो, एवढ्या लांबून आलो आहेत म्हणल्यावरती थोडं तर जास्त फिरायला पाहिजे. एवढं जास्त फिरलो, एवढा दमलो होतो की विचारायलाच नको. मी मुलं घरी ठेवून गेले होते, कारण इथं मुलांचं काहीच काम नाही आहे, ते विनाकारण दमतात. आता हे गळ्यातले 100 रुपयाला होते आणि हे खालचेवाले 150 रुपयाला होते. पुढे गेल्यानंतर लहान मुलींच्या ह्या कॉटनच्या फ्रॉक होत्या, ज्या की मला खूप जास्त आवडल्या. मग मी इशूसाठी 2 घेऊन टाकल्या. आणि तो सुरुवातीला 150ला 1 बोलत होता, मी त्याला 200ला 2 घेतल्या. पण मला असं वाटतं की 150ला 2 घ्यायला हव्या होत्या, की 150ला 2 पण मागून बघितल्या, पण त्याने दिल्या नाही. आणि काही नाही, नॉर्मल कॉटनच्या फ्रॉक येतात आणि ज्या घातल्यावरती खूप सुंदर दिसतात. पूर्ण दिवसभर फिरून उन्हामध्ये चेहरा असा लाल झाला होता. एवढं ऊन होतं की विचारू नका. तर असा होता तुळशीबागेतला व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय खरेदी केली काय नाही हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. आजचा व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला आहे आणि आवडला असेल ना तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या दुकानामध्ये पण पर्स, क्लच, पॉकेट खूप सुंदर सुंदर होते. आणि हे जे पॉकेट होते ना हे 200 रुपयाला होते. फिक्स रेट होता, पण ते त्याची क्वालिटी खूप छान होती. हे ते 150 रुपयाला देत होते, जे की भरपूर कलरमध्ये अवेलेबल होते. लहान मुलींसाठी पण इथे छान छान पर्स होत्या छोट्या छोट्या. त्यानंतर हे असं काहीसं एक होतं ज्याला खूप सारे मणी लावलेले होते आणि ते सुंदर दिसत होते.
ते असं कांजीवरम वगैरे सगळं ते छान आहे. तीनशेला दोन कुर्ती, तीनशेला दोन कुर्ती, बारीक कुर्ती, तीनशेला दोन कुर्ती, तीनशेला दोन कुर्ती, तीनशेला दोन कुर्ती, बारीक कुर्ती, तीनशेला दोन कुर्ती. खाली सोडायचं नाही. कलर गेला तर घेऊन जावा. 280 दुकानामध्ये 1000 रुपये खाली मिळून. कलर ये नहीं, वो वाला निकालो.